म्हण जय भीम म्हण. जय भीम. राणी येते येते राणी. जय भीम. हा येते शेकी येते राणी येते. आवाज दे आवाज दे. शेकी शेकी राणी. आलू घेतले 1 किलो. कांदे 800. चला आले. फक्त बटाटे आणि दूधच घेतले. आता दळण घेऊया घरी जाऊया. डब्बा माझे ते गहू. हे आता डब्बा नेणार घरी. हा हो हरावाला 5 किलो आहे ना. लिफ्ट येते. दळण घेतले. 2 पिशव्या आणल्या. चला आज काय घेतलं मी दाखवते तुम्हाला. म्हणजे लसूण 1 किलो, बटाटे आणि दळण घेऊन आले. पहिल्यांदा फॅन लावते, पाणी पिऊन घेते. आणि माझं इथे तांब्या भरलेलाच असतो. हा एक काचेची बाटली, ती खाली झाली पिऊन पिऊन. पहिला हा लसूण मसाल्याला आणलेला थोडा. आलं लसूण पेस्ट वगैरे बनवायला. चांगला दिला 180. दळण घेऊन पुढे आले ना. हे काय प्रत्येक वेळेस तुम्हाला तर काय शॉपिंग करताना दाखवत राहायला असं होतं. काय मिळालंय कचरा आहे. घरी आलं लसूण पेस्ट बनवून ठेवते. अजून तुपात निवडलं ना आपण तसं निवडले. हा त्याच्या अगोदर आणले त्याच्यासारखं दिसतोय ते. मसाल्यासाठी मागवला होता थोडा.
आपल्याला भाजीला लागतं ना फोडणी. थोडंसं तेल लावून ठेवते, त्यामध्ये आपोआप म्हणजे कचरा काढलाय सगळा. मग नवीन आणला का जुनाला लक्ष राहत नाही. आपण महागाचाच आणलाय, याची काळजी तर काढून ठेवायचं. निवडून ठेवलं ना. आता मी विकत आणायची पहिली पाव 100 रुपये 80 रुपये पाव सोललेला. वाचतो मशीन मधला सोडलेला. कधी कधी आणते इमर्जन्सी. उन्हाळ्यात आपलं बाजारात गेलं की घेऊन यायचं. गावी रोडने जावं लागतात. कांदे लसूण घेऊन येते वरच्यावर. पुण्यात मी भाजीला पण थांबते. पहिला तेल लाव थोडस, ते फास्ट निघेल. मला वाटत असे मोबाईल मध्ये बसलं जेवण होईल का. खायला किती टाइम लागतो. सकाळ दुपार संध्याकाळ. तर मुलं काय करतात, तर मुलं जॉब करतात. बाहेरच थोडंफार आणून देतात हाताखाली. कधी गावी बिवी गेले सोडून तर तेवढे 3-4 दिवस करतात ते लोक सर्व मॅनेज. सगळा कचरा मी काढलाय. तर वेळ जसा भेटेल तसा डब्यामध्ये काढून ठेवेल. आता मला दुसरं काम आहे. 4-5 चपात्या करायचे पोळ्या. बसले असते सोलत. वेळ भेटला का सोलते. आता मी सिरियल पण बघते ना, ज्योतिबा फुले, मी सावित्रीबाई फुले. तुम्ही पण बघा स्टार प्रवाह. लग्न झालंय खरंच त्या नवरा बायकोंचं. मला खूप, मी पुण्याला 2दा त्यांच्या वाड्याला भेट द्यायला गेले. विचार करा, त्यांच्या बर्थडेला पुण्यतिथी सावित्रीबाई. काय माहिती मला ते दोघं पण हेच वाटतंय. तुम्ही बघा 10वीचं सर्टिफिकेट पुणे सावित्रीबाई विद्यापीठच आहे लिहिले मी त्याच्यामध्ये. झाडू मारायचं वाचवलं, कचरा भरला, ते काम झालं. आता हा थोडा इकडं तिकडं पडलेला भरून झाडू. ठेवलेत तर उद्या सकाळी धुवून पाण्यात असं भिजवून ठेवते. थोडीच आहे, एक तवा आणि हे काचेचे
पोरं हेच वापरतात, प्लेटी काचेमध्ये जेवतात. बिर्याणीचा पातेला काढून ठेवले डब्यात उद्यासाठी. खूप छान झाले. चला आता झोपायची तयारी करते. किचन ठेवलंय पुसून. आता उद्या राहिलेली कामं करू. सकाळी उठून एवढं मी आवरते. किचन पुसून घेते. अजून भांडे लावायचेत म्हणून भांडे आता ते